कथेचा हा भाग समजून घेण्यासाठी मागचा भाग नक्की ऐका. रुग्णालयात पोहोचल्यावर विवानने पाहिलं. स्वप्ना कोयलच्या आईवडिलांना चिथावत होती. तो त्यांच्या आधीच संदीपच्या रूममध्ये शिरला. जेव्हा कोयलचे आईवडील आत आले तेव्हा विवान तिथे उभा असल्याचं पाहून ते चकित झाले. त्यांना वाटलं आता कोयलचं गुपित उघड होईल, जे खरं तर विवानला आधीपासून माहीत होतं. त्याला माहीत होतं की कोयलला शाळेपासूनच संदीपबद्दल प्रेम होतं आणि म्हणूनच त्याने त्या लग्नाला नकार दिला होता. एखाद्या मुलीला ती दुसऱ्यावर प्रेम करत असताना मी कसं लग्न करू? ना ती आनंदी राहील ना मी, असं तो मनात म्हणत होता. पण कोयलची आई संध्या मात्र ठाम होती. काही झालं तरी मुलीचं लग्न लावून द्यायचंच. तिच्या मनात मुलीच्या भविष्याची भीती होती. ती जाणून होती की कोयल खूप निरागस आहे आणि तिच्या भोळेपणामुळे ती अनेकदा अडचणीत सापडते. संदीप हा एक संधीसाधू मुलगा आहे आणि ती त्याच्याकडून कोयलला वाचवण्याचा प्रयत्न करत होती. विवान, तू जाऊ दे, मी सांभाळते तिला. आज तिची एंगेजमेंट आहे, ती घरी न्यायची आहे मला, संध्या म्हणाली स्वतःचा राग आवरत. तेवढ्यात कोयलचे वडील श्याम यांना फोन आला, त्या मुलाच्या घरच्यांचा. फोन संपल्यावर त्यांचा चेहरा फिका झाला. संध्या, त्या मुलाच्या वडिलांचा फोन आला होता. त्यांना कळालं की कोयलचं संदीपसोबत अफेअर आहे. त्यांनी लग्नाचं नातं मोडलं आणि ठिकाण सोडलं. श्याम निराश स्वरात म्हणाले. ही बातमी ऐकताच संध्या जमिनीवर बसली. डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. तेवढ्यात आत आली सरिता काकू. ती तिरस्काराने म्हणाली, काय चारित्र आहे हिचं? एवढ्या वर्षांपासून संदीपसोबत अफेअर ठेवून घरात देवदूत असल्यासारखं वागते. संध्या, तुला दया वाटावी अशा मुलीची आई आहेस तू. तू तिच्या सन्मानासाठी लढलीस आणि ती बघ उभी आहे जणू कुणालाही लाज न वाटणारी. श्याम आणि संध्या दोघांनी लाजेने डोळे खाली केले. विवानचा संयम संपला. तो संतापून म्हणाला, काकू, आणखी एक शब्द कोयल किंवा तिच्या कुटुंबाबद्दल बोलला तर माझाही संयम सुटेल. कोयल शांत उभी होती, डोळे जमिनीवर खिळलेले. तेवढ्यात विवानची आई आत आली आणि त्याला धक्का बसला. कोयलची आई संध्याकडे पाहत सारिकाला म्हणाली, मी तुझ्या मैत्रिणीला बोलावलं होतं तुझ्या पाठीशी उभी राहण्यासाठी. सगळ्यांना वाटतं मी वाईट आहे, पण तसं नाही. संध्या, तू माझी जवळची मैत्रीण आहेस. मी नेहमी तुला सांगितलं की तुझ्या मुलीवर लक्ष ठेव. मी आधीच सांगितलं होतं ना, कोयलचा स्वभाव मोकळा आहे. तिला खूप स्वातंत्र्य दिलंस तर परिणाम असाच होतो. हळूहळू आजूबाजूचे लोक कान देऊन ऐकायला लागले. विवानला सहन झालं नाही. कोयलच्या आईवडिलांचा सन्मान सगळ्यांसमोर तुटताना पाहून त्याने एक अविश्वसनीय पाऊल उचललं. तो म्हणाला, ती संदीपवर प्रेम करत नाही. संदीप तिचा फक्त जवळचा मित्र आहे, त्यापेक्षा काही नाही. ती संदीपवर प्रेम करूच शकत नाही कारण ती माझ्यावर प्रेम करते आणि मी तिच्यावर. कॉलेजमध्ये आमची भेट झाली आणि तेव्हापासून आम्ही एकमेकांना ओळखायला सुरुवात केली. शाळेतलं तिचं संदीपवरील आकर्षण अल्पकाळाचं होतं. नंतर ते सगळं विसरलं गेलं. जर विश्वास नसेल तर परीला विचारा, ती साक्ष देईल. आम्ही गुपचूप भेटत होतो एकमेकांना समजून घेण्यासाठी. तो खोटं बोलत होता, पण त्या क्षणी त्याच्याकडे दुसरा पर्याय नव्हता. त्याने पाहिलं होतं श्यामकाका रागाने आणि दुःखाने श्वास घेत होते. त्याने ठरवलं, मी त्यांना गमावू शकत नाही. मी हे नाटक करणार पण त्यांना वाचवणार. विवानने सगळ्यांसमोर खोटं बोलून कोयलच्या कुटुंबाची मान राखली. पण तेवढ्यात स्वप्नालीने त्याच्याकडे पाहत विचारलं, खरंच? मग तू तिच्याशी लग्न करायला का नकार दिलास विवान? स्वप्नालीने विचारलेला प्रश्न ऐकून विवान काही क्षण शांत राहिला. त्या प्रश्नाने त्याला खोल विचारात पाडले आणि मग त्याने एक मोठा त्याग करण्याचा निर्णय घेतला. मी कोयलशी लग्न करण्यास नकार दिला कारण मला तिचं शिक्षण पूर्ण व्हावं असं वाटत होतं. मला वाटलं होतं मी माझ्या नकारानंतर काकू तिला लग्नासाठी जबरदस्ती करणार नाही, पण त्या ठामच राहिल्या. मला वाटलं होतं की दुसरा वर्ष शोधायला त्यांना वेळ लागेल आणि त्या दरम्यान मी त्यांना कोयलचं शिक्षण पूर्ण करण्याची परवानगी मागण्याचं धाडस एकवटू शकेन. पण माझा अंदाज चुकला. काकूंनी कोयलची एंगेजमेंट ठरवली. मला तिचं दुसऱ्या कोणाशी लग्न ठरताना पाहवले नाही. म्हणूनच मी कोयल आणि संदीपचे काही जवळचे फोटो त्या मुलाला पाठवले, ज्याच्याशी तिचं लग्न ठरणार होतं. माफ कर कोयल, मी तुला दुसऱ्याशी लग्न करू देऊ शकत नाही आणि तुझं शिक्षणही बिघडू देऊ शकत नाही. मला दुसरा कोणताही उपाय सुचला नाही. विवान खोटा आत्मविश्वासाने बोलला. आईने त्याच्या गालावर एक झणझणीत चापट मारली. एका मुलीचं नाव खराब केलंस? पण विवानने काही विरोध केला नाही. तो सर्व दोष आपल्या माथी घेत होता. आणि त्या क्षणी काकू उठल्या आणि त्याला घट्ट मिठी मारली. मला माहीत आहे तू कधीही आपले नैतिक मूल्य सोडणार नाहीस. तू कोयलला आणि आपल्या कुटुंबाची प्रतिष्ठा वाचवण्याचा प्रयत्न करत आहेस. हे करू नकोस. स्वतःवर दोष घेऊ नकोस. आम्ही तिच्या संगोपनाची जबाबदारी स्वीकारतो.
काकूंनी त्याच्या कानात अलगद कुजबुजल्या. डोळ्यात पाणी येऊन विवान म्हणाला, काकू कृपया माझ्यावर विश्वास ठेवा. मला वाटतं संदीप कोयलला जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न करतोय. मला त्याचा खेळ उघड करायला थोडा वेळ द्या. आणि मी खरोखरच कोयलवर प्रेम करतो. काकूंनी त्याच्या डोळ्यातलं सत्य पाहिलं. त्यांच्या नजरेत एक प्रश्न होता. हे सगळं झाल्यानंतरही तू तिच्यावर प्रेम कसं करू शकतोस? कोयलवर प्रेम करणं मी थांबवू शकत नाही. विवान पहिल्यांदाच मनातील सत्य बाहेर बोलला. हृदयात एक ठणठणणारा वेदना उसळली. ती इतकी मूर्खपणाचं वागणं का करते? ती माझं प्रेम का ओळखत नाही? अशा विचारांनी तो अस्वस्थ झाला. वर्षानुवर्ष त्याने आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवायचा प्रयत्न केला होता. पण आज सर्व काही बाहेर आलं. कोयल त्याच्या कबुलीवर दगडासारखी निश्चल उभी राहिली. देवा, तिच्या डोक्यात काय चाललंय कुणास ठाऊक. त्याने मनाशी ठरवलं, हे सगळं संपल्यावर तिला माझ्या रागाचा सामना करावा लागेल. आता मला माझ्या भावनांवर ताबा ठेवायला हवा. मला तिला विसरायला हवं. हो, मी तुझ्यावरचं प्रेम संपवलं कोयल. आता मी तुला द्वेष करतो आणि त्याचं कारण तूच आहेस. पण नियतीला काहीतरी वेगळंच मान्य होतं. संध्या, माझा मुलगा तुझ्या मुलीशीच लग्न करेल. तुम्ही ठरवलेली तारीखच राहू द्या. चला आपण आपल्या मुलांच्या एंगेजमेंटला जाऊया, असं त्याची आई ठामपणे म्हणाली. विवानला जणू वीज कोसळल्यासारखं वाटलं. त्याने ओठ चावले आणि रक्त वाहू लागलं. मी अशा मुलीशी कसं लग्न करू शकतो? मी तिच्या प्रेमात पडलो कसा? हे माझे सर्वात मोठा वेडपणा आहे. ती कधी सुधारणार नाही. काय माहीत लग्नानंतरही तिच्या मनात संदीपच राहील. मी स्वतःचं माझं आयुष्य उद्ध्वस्त केलंय. त्याने मनात तिला पहिल्यांदाच शाप दिला. सरिता काकू आणि स्वप्नाली दोघीही विवानच्या आईचं ऐकून थक्क झाल्या. संदीप अजूनही बेशुद्ध पडलेला होता. देवा, तो या मुलीच्या आयुष्यातून कायमचा नाहीसा का होत नाही? मला फक्त थोडं शांत आयुष्य हवं आहे. अचानक विवानला भान आलं. तो आधीच एंगेजमेंटच्या ठिकाणी पोहोचला होता. आईने त्याला शेरवानी दिली. त्याने ती घातली आणि कोयलच्या नावाची अंगठी हातात पाहिली. तेवढ्यात सिया धावत आत आली. तिच्या डोळ्यातले अश्रू पाहून विवानच्या मनात काहीतरी हललं. त्या अश्रूंनी त्याचं हृदय स्पर्शून गेलं. त्या क्षणी सियाचं वागणं विवानला थोडं विचित्र वाटलं. फोटोग्राफ्स केवळ औपचारिकतेसाठी काढले गेले होते आणि खरं सांगायचं तर त्याला त्या समारंभात अजिबात रस नव्हता. मात्र श्याम काकांच्या चेहऱ्यावरचं हसू पाहून त्याच्या मनाला थोडा दिलासा मिळाला. तो कोयलपासून जाणीवपूर्वक दूर राहू लागला. प्रत्येक वेळेस काहीतरी कारण सांगून तिच्या नजरेपासून स्वतःला दूर ठेवत होता. घरी पोहोचल्यावर त्याने स्वतःला एकांतात झोकून दिलं. आईने त्याच्याशी बोलायचा प्रयत्न केला, पण विवानने तिच्याशी बोलणं टाळलं. तो आपल्या खोलीत गेला आणि दार आतून बंद केलं. आईचे पावलं आवाज हळूहळू दूर जात होते. बराच वेळ गेला आणि मग विवान अखेर फुटून रडला. त्याला वाटलं, कोयलने फक्त आपलं नव्हे तर माझं आयुष्यही उद्ध्वस्त केलंय. रात्री उशिरा सियाचा फोन आला. ती त्याला समजावत होती, आधार देत होती. तिने त्याला आठवण करून दिली की दुसऱ्या दिवशी एक महत्त्वाची क्लायंट मीटिंग आहे. सिया त्याच्या गैरहजेरीत व्यवसाय सांभाळणारी त्याची खरी साथी होती. त्याने संगणक सुरू केला आणि दोघं मिळून प्रेझेंटेशनवर काम करायला लागले. दुसऱ्या दिवशी सकाळी आईवडिलांनी पुन्हा बोलायचा प्रयत्न केला, पण विवानने फक्त गुड डे म्हणत ऑफिसकडे कूच केलं. सिया आणि अभि त्याची आतुरतेने वाट पाहत होते. त्याला पाहून ते दोघे आनंदी होते. विवानने त्यांचा मूड खराब होऊ नये म्हणून एंगेजमेंटबद्दल काहीही सांगितलं नाही. क्लायंट मीटिंग अप्रतिम झाली. समोरच्या कंपनीने सहकार्याची सकारात्मक चिन्ह दाखवली. संध्याकाळी अधिकृत मेल आला की ते प्रोजेक्टसाठी तयार आहेत. सियाने सुचवलं की हा विजय आपण साजरा करायला हवा. अभि आणि विवान दोघांनीही होकार दिला. सियाने एका प्रसिद्ध 5 स्टार हॉटेलमध्ये टेबल बुक केलं आणि तपशील पाठवले. मात्र अभिला त्याच्या आईचा फोन आला आणि त्याने येणं रद्द केलं. त्यामुळे विवान आणि सिया दोघं हॉटेलकडे गेले. हॉटेल खरोखरच भव्य होतं. उत्तम सजावट, सुंदर प्रकाश योजना, सगळं विवानच्या आवडीचं होतं. सियाने त्याच्यासाठी आवडीप्रमाणे सगळं साजरं केलं. त्याला तिची काळजी आणि जिव्हाळा जाणवत होता. विवान, आज माझ्या आयुष्यातला खास दिवस आहे, माझा वाढदिवस. आणि मला हा दिवस एका खास व्यक्तीसोबत साजरा करायचा होता, म्हणजे तुझ्यासोबत, ती म्हणाली आणि तिचा हात हलकेच त्याच्या हातावर ठेवला. तिने स्टाफला इशारा केला. हलकी सिम्फनी वाजू लागली. विवानला आश्चर्य वाटलं. सिया उठली आणि त्याच्यासमोर गुडघ्यावर बसली, हातात एक रिंग घेऊन. विवान, तू माझ्याशी लग्न करशील का? मला माझा हा वाढदिवसाचा संकल्प पूर्ण करायचा आहे. तिने प्रस्ताव ठेवला. तिचं धाडस, तो रोमॅन्टिक सीन, सगळं पाहून विवान काही क्षण निशब्द झाला. केक आणि शॅम्पेन आणण्यात आलं. सगळ्यांचे डोळे विवानकडे लागले होते, त्याच्या उत्तराची प्रतीक्षा करत. त्या क्षणी विवानच्या मनात संघर्ष सुरू झाला.
ती माझ्यासाठी योग्य आहे का? ती समजूतदार आहे, सुंदर आहे, माझ्या आयुष्याला स्थिरता देऊ शकते. त्याला असं वाटलं की सिया त्याची जीवनसाथी होऊ शकते. पण लगेचच त्याला कोयलची आठवण झाली. मी आधीच तिच्याशी एंगेजमेंट झाली आहे. ती माझ्याशी निष्ठावान नाही, पण मी तरी निष्ठावान राहीन. लोकांसमोर अपमानजनक प्रसंग होऊ नये म्हणून त्याने सियाच्या खांद्यावर हात ठेवला आणि तिला उभं केलं. नंतर तिला हलकं मिठीत घेत म्हणाला, मी माझी एंगेजमेंट तोडणार नाही. सियाच्या हातातून अंगठी निसटली आणि खाली पडली. ती अवाक उभी राहिली, डोळ्यातून अश्रू उघडले. मला कळलं विवान, मी तुझ्यावर खरंच खूप प्रेम करते. काल तुझ्या जबरदस्तीच्या एंगेजमेंटला तुला त्रास होऊ नये म्हणून मी काही बोलले नाही. पण आता मी हे भावनांमध्ये दडवू शकत नाही. कृपया माझ्या प्रस्तावाचा पुन्हा विचार करशील का? ती अश्रू पुसत कुजबुजली. माझ्या प्रस्तावाचा पुन्हा विचार करशील का? सियाने प्रचंड आशेने विचारलं होतं. विवानने हलकेच मान हलवली आणि हळू आवाजात नाही असं उत्तर दिलं. सियाचं हृदय तुटलं. विवानला तिची अवस्था चांगलीच समजत होती, कारण तो स्वतःही हे सगळं कोयलमुळे अनुभवून बसला होता. हृदय तुटल्याचं दुःख काय असतं हे मला माहीत आहे. त्याच्या मनात विचार आला. सिया, आपण अजूनही मित्र राहू शकतो. मी नेहमी तुझ्यासाठी मित्र म्हणून उपस्थित असेन, त्याने स्पष्ट सांगितलं. त्याच्या नाही या उत्तराने सभोवतालचे सर्व लोक निराश झाले. त्या क्षणी गर्दीत त्याला एखाद्या चेहऱ्याची झलक दिसल्यासारखं वाटलं. तो चेहरा कोयलचाच होता. तो क्षणभर थांबला आणि मग घाईघाईने त्या दिशेने धावला. त्याच्या डोळ्यासमोर जे दृश्य आलं ते पाहून तो थबकला. कोयल संदीपसोबत हॉटेलच्या खोलीकडे जात होती. जो माणूस कालच अपघातात जखमी झाला तो आज हॉटेलमध्ये कसा आला? विवानच्या मनात प्रश्नांची वादळं उसळली. मला वाटतं मी मूर्ख बनलोय. कोयल आणि संदीप दोघांनी मिळून हा सगळा खेळ रचला. तो स्वतःला सावरत शांतपणे त्या खोलीकडे गेला आणि दार ठोठावताच दार उघडलं आणि त्याने जे पाहिलं ते पाहून त्याच्या पायाखालची जमीन सरकली. संदीप शर्टचे बटन लावत होता आणि कोयल डोळे खाली करून उभी होती, लाजलेल्या चेहऱ्याने. देवा, मी काय पाहतोय? त्याच्या मनात एकाच वेळी राग, धक्का आणि अपमानाची लाट आली. ती असं कसं करू शकते माझ्याशी? आमचं नुकतंच एंगेजमेंट झाली आहे. ती इतकी लवकर विसरली? इतकी बेवफा कशी झाली ती? विवान आत शिरून तिच्याशी बोलणार इतक्यात कोयलने त्याला बाहेर ढकललं आणि दार बंद केलं. तू माझ्या मागे लागलायस का? ती निर्लज्जपणे विचारते. विवान अवाक झाला. ती इतकी खाली कशी जाऊ शकते? त्याच्या मनात तिच्या स्वभावाविषयी शंका निर्माण झाली. मी तिचा अपमान करायचा नाही, पण आता पर्यायच उरला नाही. ही खरोखर श्यामरावची मुलगी आहे का? हा विचार त्याच्या मनात विजेसारखा चमकला. अचानक त्याच्या डोक्यात गरगरू लागलं. दृष्टी धूसर झाली आणि त्या क्षणी सियाचे नाजूक हात त्याला पकडून उभं राहायला आधार देत होते. तिच्या डोळ्यात काळजी होती आणि विवान फक्त एवढंच जाणवू शकला. मी पुन्हा एकदा प्रेमात हरलोय. सिया विवानला पहिल्याच भेटीत मनापासून आवडू लागली होती. ती नेहमी म्हणायची, विवानलाही माझ्यावर प्रेम आहे. आणि हेच ऐकून कोयलने विवानपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला. विवान तिला फोन करून गेट परीक्षेचं मार्गदर्शन करायचा प्रयत्न करायचा, पण कोयल मुद्दाम त्याच्याशी टाळाटाळ करायची. तिला सियाला स्वप्नासारखी असुरक्षितता वाटू नये असंच वाटायचं. एकदा सियाने कोयललाही काही फोटो दाखवले, ज्यात ती आणि विवान एकमेकांच्या जवळ उभे होते. ती म्हणाली, विवान अजून माझ्याशी आपल्या भावना व्यक्त केलेल्या नाहीत. त्यावेळी ते दोघं हॉस्पिटलच्या कॅन्टीनमध्ये बसले होते. सियाने तिला ज्यूस आणून दिला आणि सतत विवानबद्दल बोलत राहिली. तिच्या डोळ्यांतील चमक पाहून कोयलला समजलं की ती खरंच त्याच्यावर खूप प्रेम करते. कोयलला तिचं सुख हवं होतं, पण मनात एक अनामिक अस्वस्थता होती. विवानपासून दूर जाण्याची खंत. तिला ते स्पष्ट सांगता येत नव्हतं, पण त्या दिवशी विवानसोबत घालवलेला वेळ तिच्या मनात कायमचा कोरला गेला. काही महिन्यांनी विवानने कोयलला रस्त्यावर संदीपला मिठी मारताना पाहिलं आणि तो भडकला. त्याला अचानक तिच्याबद्दल एवढं मालकी हक्काचं का वाटलं हे तिलाही समजत नव्हतं. त्याने संदीपच्या गालावर एवढी जोरात चापट मारली की आवाज तिच्या कानात घुमला. तो माझ्यावर एवढा अविश्वास कसा ठेवू शकतो? या विचाराने कोयल संतापली. ती त्याच्यावर आरडाओरडा करू लागली. किमान कारण तरी विचारलं असतं. मला एवढं वाईट समजायला काय झालं होतं? तिच्या मनात प्रश्नांचा भडीमार झाला. का मी त्याच्याकडून समजूतदारपणाची अपेक्षा केली? का? या प्रश्नाचं उत्तर तिला कधीच सापडलं नाही. नंतर तिच्या साखरपुड्याच्या दिवशी तिला बातमी मिळाली की संदीपचा अपघात झाला आहे. कोयलला पहिल्यांदा वाटलं की या अपघातासाठी सगळे विवानलाच दोष देतील. ती घाईघाईने हॉस्पिटलमध्ये पोहोचली. संदीपच्या जखमांकडे पाहून तिला समजलं तो आत्महत्या करण्याचा प्रयत्न करत होता. त्याच्या मनगटावरील खोल जखम त्याचा पुरावा होती. नर्सने सांगितलं की संदीपने हे गुप्त ठेवायची विनंती केली आहे. कोयलने त्याला वचन दिलं की ती त्याला स्वप्नाला भेटायला मदत करेल आणि त्यांचे गैरसमज दूर करेल. पण स्वप्ना कोयलवर चिडली.
तिचं हॉस्पिटलमध्ये असणं तिला चुकीचं वाटलं. ती काही ऐकायलाच तयार नव्हती. त्या क्षणी विवानने हस्तक्षेप करून कोयलचा सन्मान वाचवला. तो तिच्या आयुष्यातला एक सुंदर क्षण ठरला. त्याचं पाठबळ मिळालं आणि तिच्या मनाच्या तारांना हलका स्पर्श झाला. मात्र ती आनंदाची भावना जास्त काळ टिकली नाही. काही वेळाने विवानच्या योजनेचं सत्य ऐकून ती हादरली. विवान म्हणाला, मी कोयलला वाचवण्यासाठी असं केलं, पण त्याचवेळी तो कबूलही करतो. मी कोयलवर प्रेम करतो. कोयल गोंधळली. सिया म्हणते तो तिच्यावर प्रेम करतो आणि तो म्हणतो मी त्याला आवडते. मग त्याने माझं भविष्य का उद्ध्वस्त केलं? विवानने स्वतःच खेळ रचला होता. एका बाजूला तो म्हणत होता तुझं शिक्षण पूर्ण होऊ दे, आणि दुसऱ्या बाजूला त्याने तिचे फोटो पसरवून तिच्या प्रतिष्ठेला तडा दिला. तिच्या आईवडिलांचं डोकं लाजेने खाली गेलं. तो नेहमी तिला संस्कार, शिष्टाचार, मोठ्यांचा सन्मान याबद्दल भाषण द्यायचा, पण स्वतःच तिच्या आईवडिलांच्या भावनांचा विचार केला नाही. किती स्वार्थी माणूस आहे हा. कधी तो देवदूतासारखा वाटायचा, कधी सैतानासारखा. कधी तो कोमल, प्रेमळ वाटायचा, तर कधी निर्दयी. कोयलच्या मनात विचार आला, त्याला काही मानसिक आजार आहे का? त्याचं तिच्याशी जबरदस्तीची एंगेजमेंट झाली ते ती मान्य करते, पण त्यानंतर तरी तो निष्ठावान राहू शकला असता ना. पहिल्यांदा त्याने आईच्या आदेशाला मान का दिला? त्याने स्पष्ट का सांगितलं नाही की त्याचं मन दुसरीकडे आहे? तो मला बलिदानाच्या बकरा का बनवतोय? मला त्याची बायको व्हायचंच नाही. मिसेस विवान हा टॅग मी कधीच लावणार नाही. तिला लग्नाची घाई नव्हती. एकटी राहण्यात ती आनंदी होती. आईने मला बोलायची संधी दिली असती तर मी नक्कीच या विवानला दूर फेकून दिलं असतं. एखाद्या गाढवाशी लग्न केलं असतं तरी त्याच्याशी नाही. आणि आता तो पुन्हा त्याच्या मूर्खपणाचा पुरावा देतोय. तो सियासोबत हॉटेलमध्ये रोमॅन्टिक वेळ घालवायला आला आणि मला संदीपसोबत पाहून चौकशी करतोय. सियाने त्याला केलेला तो प्रस्ताव बघून तिचं रक्त सळसळलं. त्याच्या कॉलरला धरून केक चेहऱ्यावर फासावा असं वाटलं होतं. केलं असतं तर बरं झालं असतं. त्याच्या उत्तराची एक ओढही ऐकायची सहनशक्ती तिच्यात नव्हती. तिने लगेचच संदीपला घेऊन स्वप्नाला भेटायला त्या खोलीत गेली, पण मग विवान तिथं आला आणि जे झालं ते त्याच्या आयुष्यातलं सर्वात अपमानजनक क्षण ठरला. तो कोयलला संदीपसोबत पाहून तिच्या चारित्र्यावर शंका घेत होता. कोयलला रागाने थरथर कापायला लागली. ती त्याला सगळं सांगणार होती की त्या खोलीत नेमकं काय घडलं ते. कोयलने स्वप्नाला फोन करून खासगीपणे भेटायचं सांगितलं. सुरुवातीला स्वप्नाने तिला भेटायला नकार दिला, पण कोयलकडे दुसरा पर्याय नव्हता, म्हणून तिने फोनवरच सांगितलं की संदीपने आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. हे ऐकून स्वप्ना घाबरली आणि लगेच हॉटेलमध्ये त्यांना भेटायला आली. संदीपच्या मित्राने त्यांच्यासाठी खोली बुक केली होती, जेणेकरून संदीप आणि स्वप्ना यांच्यातील गैरसमज दूर करता येतील. चर्चा रंगली आणि भावनांच्या भरात स्वप्नाने संदीपचा कॉलर पकडली. ती त्याच्यावर फसवणुकीचा आरोप करत होती. कोयलने तिला थांबवायचा प्रयत्न केला, पण स्वप्नाने तिला बाजूला ढकललं. त्यामुळे तिचे केस विस्कटले. कोयलने तिला शांत करण्याचा प्रयत्न केला, पण स्वप्ना काही ऐकायला तयार नव्हती. कोयलने संदीपला सल्ला दिला की या नात्याला फुल स्टॉप दे, पण संदीप म्हणाला की तो तिच्याशिवाय जगू शकत नाही. तेव्हाच दरवाजावर टकटक झाली. संदीपने दरवाजा उघडला आणि बाहेरून विवानचा आवाज ऐकू आला. हे ऐकून स्वप्ना घाबरली आणि तिने कोयलला इशारा केला. मी इथे आहेस हे सांगू नकोस. कोयल लगेच विवानसमोर गेली. त्याला बाहेर ढकललं आणि दरवाजा बंद केला, फक्त स्वप्नाला मदत करण्यासाठी. तिला माहीत होतं विवान आता गैरसमज करणारच. त्याच्याकडून याहून वेगळं काही अपेक्षित नव्हतं. तो कधीच स्पष्टीकरण विचारत नाही, थेट निष्कर्ष काढतो. तो न्यायाधीशासारखा तिच्यावर निर्णय देतो आणि ती त्याच्या उपदेश ऐकायच्या आधीच संतापली. कोयल, तू इथे काय करते आहेस? तू संदीपसोबत आहेस का? सियाने विचारलं आणि त्यामुळे पेटलेली अजून भडकली. कोयल काही उत्तर देणार होती, पण सियाने निराशेने ओठांवर जीभ मारली आणि म्हणाली, मी समजत होते की साखरपुड्यानंतर तू संदीपला विसरशील, पण तू तर अजूनही त्याच्याच मागे आहेस. मग साखरपुडा का केला? तू विवानचं आयुष्य खराब केलंस. कोयलला जाणवलं, ही सिया काही साधी मुलगी नाही. ती तर गोड विष आहे. ती दिसते निरागस, पण तिच्या शब्दात कपट आहे. ती एक चालाक आणि मन वळवणारी स्त्री होती. सियाचे खरे रंग आता कोयलला दिसत होते. ती विवानच्या छातीवर हात फिरवत म्हणाली, विवान, तुला अजूनही तिच्याशी लग्न करायचं आहे का? तुझं बलिदान खरंच योग्य आहे का? स्वतःच्या अंतःकरणाला विचार आणि मग उत्तर दे. कोयलने संतापून उत्तर दिलं, सर, तुम्ही मला स्पष्टीकरण द्यायची संधी देणार का? की तुमच्या कल्पनांमध्येच जगत राहणार? मी इथे काय चूक केली जर मी संदीपला भेटायला आले? तुम्ही तर सियासोबत आलात ना? तिनेही तुम्हाला प्रपोज केलं, नाही का? मला बोलायच्या आधी स्वतःचं वास्तव तपासा. विवानचा चेहरा रागाने लाल झाला. त्याने मूठ घट्ट केली आणि भिंतीवर जोरात मारली. मग सियाचा हात धरून तो तिथून निघून गेला. कोयल घाबरली होती. विवानचा राग अनावर झाला होता.
तिला भीती वाटली की हा गैरसमज अजून वाढला तर मोठा गोंधळ होईल. ती त्याच्या मागे धावली, पण तिच्या पावलांना त्यांचा वेग गाठता आला नाही. निराश, रिकामी आणि खचलेली ती रस्त्यावर एकटी चालू लागली. रात्री 9:30 वाजले होते. तिने ऑटो शोधला पण मिळाला नाही. टॅक्सी बोलवायचा प्रयत्न केला पण निष्फळ. म्हणून ती चालतच घराकडे निघाली. भूतकाळातील चुका आठवून यावेळी ती सावध होती. आईला मेसेज करून सांगितलं की ती लवकरच पोहोचेल आणि आपला लाईव्ह लोकेशन शेअर केला. ती आता आईशी स्पष्ट आणि विश्वासू नातं ठेवू इच्छित होती आणि ती सुरुवात झाली होती. इयरफोन लावून गाणी ऐकत ती चालत राहिली. घरापासून 2 गल्ल्या दूर असताना तिला जाणवलं की कोणी तिचा पाठलाग करत आहे. तिचे पाय थिजले. ती काही क्षण थांबली आणि देवाकडे प्रार्थना केली की काही वाईट होऊ नये. मग ती स्वतःलाच ओरडली, धाव कोयल, धाव. ती जोरात धावू लागली. मागे वळून पाहायची हिंमत झाली नाही. शेवटी घरात पोहोचल्यावरच तिने श्वास घेतला. आईने तिचा चेहरा पाहून विचारलं, बाळा ठीक आहेस ना? कोयलने खोटं सांगितलं, हो, थोडी थकली आहे. आईला काही कळू नये म्हणून तिने सगळं मनातच दाबून ठेवलं. तेवढ्यात वडिलांचा फोन आला. लग्नाच्या ठिकाणाबद्दल निर्णय घ्यायचा होता. आई लगेच वेडिंग प्लॅनरशी बोलायला गेली. कोयलकडे फक्त 20 दिवस होते. त्यानंतर तिला तिच्या स्वातंत्र्याला निरोप द्यायचा होता. पण सध्या तिचं लक्ष फक्त परीक्षेकडे होतं. तिने विचार केला, आता वेळ आली आहे अभ्यासावर फोकस करण्याची. पण मनात मात्र वादळ उसळत होती. विवानच्या मनात कोयलचं नाव घेतलं की एक विचित्र भावनांचं वादळ उसरायचं. त्याच्या हृदयात तिच्याबद्दल काही अनोळखी न सांगता येणाऱ्या भावना होत्या, ज्या तो स्वतःही ओळखू शकत नव्हता. पहिल्यांदाच त्याला कोणावर रागाने हात उगारावासा वाटला. ती होती कोयल. कारण तिने त्याच्या आणि सियाच्या नात्याबद्दल शंका घेतली होती. ती असं कसं विचारू शकते? त्याने स्वतःलाच विचारलं. सिया माझी सर्वात चांगली मैत्रीण आहे. माझ्या आयुष्यात देवदूतासारखी आली. तिने मला एका मोठ्या बिझनेस लॉसमधून वाचवलं. आणि कोयल? तिला हे का कळत नाही? विवानला कोयलला दुखवायचं नव्हतं, पण तिचे शब्द आणि तिचा राग त्याला आतून हादरवून गेला. राग आवरताना आल्याने त्याने भिंतीवर घुसा मारला आणि सियाचा हात धरून तिथून निघून गेला. त्याला सियाला बदनामीपासून वाचवायचं होतं. त्याच्या मनात विचार आला, कोयलने थोडं तरी वास्तव समजून घ्यायला हवं होतं माझ्यावर बोट ठेवायच्या आधी. थोड्याच वेळात त्याला काकू संध्या यांचा फोन आला. विवान, कोयलसोबत काही वेळ घालवायचा विचार केला आहेस का? तुम्ही दोघं एकमेकांसोबत जमवून घेताय का? तिने संदीपला विसरली का? काकूने विचारलं. त्याला हे सगळं ऐकून थोडं विचित्र वाटलं, पण त्याने हसतच उत्तर दिलं. काकू म्हणाल्या की कोयलने त्यांना मेसेज केला होता, मी लवकरच घरी पोहोचेन, आणि तिने त्यांच्याशी आपला लाईव्ह लोकेशन शेअर केला होता. हे ऐकताच विवानच्या मनात धडकी भरली. त्याने लगेचच तिचं लोकेशन ट्रॅक केलं आणि तिच्या मागे निघाला. 2 गल्ली दूर त्याने पाहिलं कोयल घाबरलेल्या अवस्थेत चालत होती. तिचे पाय थरथरत होते. ती एखाद्या भित्र्या मुलीसारखी दिसत होती. त्याला तिच्याजवळ जाऊन बोलायचं होतं, पण भीती होती की ती पुन्हा त्याच्यावर चिडेल. म्हणून त्याने अंतर ठेवून तिचा मागोवा घेतला जोपर्यंत ती घरी पोहोचली नाही. किती गंमत आहे, त्याने मनात विचार केला. तिला समजलं की कोणीतरी तिचा पाठलाग करताय आणि ती एवढी पळाली, जणू काही ऑलिम्पिकमध्ये धावत आहे. तो हलकेच हसला. ही मुलगी कधी मला काळजीत टाकते तर कधी माझ्या हसण्याचं कारण बनते. तीच माझ्या वेदनेचं मूळ आहे आणि तीच त्या वेदनेवरचं औषध आहे. दुसऱ्या दिवशी विवान ऑफिसच्या कामात अडकला. लग्नासाठी सुट्टी घेण्यापूर्वी सगळी कामं पूर्ण करायची होती. तो ठरवून बसला होता, लग्नाआधी कोयलसोबत सर्व गैरसमज दूर करायचेत. तिचे शब्द, तिचे अश्रू सगळं त्याला आतून हादरवत होतं. त्याला तिचं मन समजून घ्यायचं होतं. जर ती अजूनही संदीपवर प्रेम करत असेल तर विवान त्याचा खरा चेहरा तिला दाखवून लग्न रद्द करणार होता. पण जर ती फक्त भूतकाळातून बाहेर पडायचा प्रयत्न करत असेल तर विवान तिचा आधार व्हायला तयार होता. तिच्याशी लग्न करायचं का नाही हे निर्णय मी नियतीवर आणि तिच्यावर सोडतो, त्याने स्वतःशी म्हटलं. काळ सरत गेला. लग्नाची तयारी जोरात सुरू झाली. एका दिवशी सियाचा फोन आला. विवान लगेच ये, खूप गरजेचं आहे. तो ताबडतोब पोचला आणि तिथे पाहतो तर कोयल सियाला जोरजोरात चापट्या मारत होती. त्याने सियाचा हात पकडला आणि थांबवलं. ती काहीतरी सांगणार होती, पण त्याच वेळी सिया बेशुद्ध पडली. यानंतर पुढे काय होतं ते पहा आपल्या या कथेच्या पुढच्या भागामध्ये. पण तोपर्यंत तुम्हाला आपला आजचा हा भाग कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा. जास्तीत जास्त व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हो, नोटिफिकेशन बेल नक्की दाबा जेणेकरून येणाऱ्या पुढील व्हिडिओची जी अपडेट आहे ती तुम्हाला सर्वात आधी मिळेल. धन्यवाद.